नमस्कार. एकाच वर्गात वेगवेगळ्या इयत्तेची मुलं असतील तर त्यांचे गणित समजून घेण्याचे टप्पे वेगवेगळे असतात. काही मुलं 10 ते 20 पर्यंतच्या संख्या तर काही 100 ते 1000 पर्यंतच्या संख्या शिकत असतात. इयत्ता 4थी आणि 5वी मधली मुलं लाखापर्यंतच्या संख्या आणि त्यांची स्थानिक किंमत शिकतात आणि या ज्ञानाचा वापर शाब्दिक उदाहरणं सोडवण्यासाठी करतात. अशा वेळी या सगळ्या मुलांचा मेळ आपण कसा घालतो? खरं सांगू का, या सगळ्या पातळ्यांवरच्या मुलांकडे एकाच वेळी लक्ष देताना माझी चांगलीच कसरत होते. हे अगदी स्वाभाविक आहे. इयत्तेत अडकून न राहता मी मुलांच्या गणिताच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करते. म्हणजेच वस्तूंपासून मांडणीकडे आणि मांडणीकडून अमूर्त विचारांकडे. यामुळे प्रत्येक मुलाला स्वतःच्या गतीनं पुढे जाता येतं. म्हणजे मुले फक्त इयत्तेनुसार नाही तर त्यांच्या शिकण्याच्या क्षमतेनुसार प्रगती करतात, हो ना? अगदी बरोबर. लहान मुलं 10 आणि 20 पर्यंतच्या संख्यांची ओळख करून घेतात. जसं की वस्तू मोजणं, शून्य ही संकल्पना समजून घेणं आणि दैनंदिन जीवनात संख्यांचा वापर करणं. तसंच ती वस्तूंचं प्रमाण म्हणजे कमी किंवा जास्त हे ओळखतात आणि अंक ओळखायला शिकतात. हो, नक्कीच. आपण यासाठी काड्या, मणी किंवा वर्गातील कोणत्याही वस्तू वापरू शकतो, नाही का? हो, एकदा आत्मविश्वास आला की मुलं कागदावर काढलेल्या संख्यारेषेवर संख्या दर्शवतात किंवा स्वतः रांगेत उभं राहून मानवी संख्यारेषा सुद्धा तयार करतात. या कृतीमुळे मुलांची अमूर्त विचार करण्याची क्षमता विकसित होते. कोणती संकल्पना समजली आहे आणि कोणाला अधिक मदतीची गरज आहे याचे आपण निरीक्षण करू शकतो. 100 पर्यंतच्या संख्यांवर काम करणारी मुलं गणितमाळा आणि संख्या कार्ड यासारखी साधनं वापरतात. त्यामुळे संख्या मोजणं, लिहिणं आणि त्यांची तुलना करून क्रमवारी लावणं हे शिकता येतं. त्यांना 2 अंकी संख्यांमधली अंकांची स्थानिक किंमत समजू लागते. 3 अंकी संख्यांबद्दल काय? मुलं ठोकळ्यांचा वापर करून 3 अंकी संख्या तयार करतात. ते संख्यांचं विस्तारित रूप, शतक, दशक आणि एकक तसंच विस्तारित रूपावरून संख्या तयार करतात आणि संख्या रेषेवर संख्या दर्शवतात. ह्याचा वापर करून मुलं शाब्दिक उदाहरणं सोडवू शकतात. आणि 4 अंकी संख्या? मुलं हजार, शतक, दशक आणि एककांचा वापर करून 10,000 पर्यंतच्या संख्या तयार करतात आणि त्यांची तुलना करतात. ते संख्या विस्तारित रूपात लिहितात आणि स्थानिक किमतींमधील परस्पर संबंध समजून घेतात. इयत्ता 4थी मध्ये मुलं 10,000 पेक्षा मोठ्या संख्यांचं वाचन आणि लेखन करतात. लाखापर्यंतची स्थानिक किंमत समजून घेतात. मोठ्या संख्यांची तुलना आणि त्यांचा क्रम लावतात आणि पैसा, मापन आणि माहिती यासारख्या रोजच्या जीवनातील संदर्भांमध्ये त्यांचा वापर करतात. इयत्ता 5वी मध्ये मुलं मोठ्या संख्यांवरील गणिती क्रिया करून अनेक पायऱ्यांची शाब्दिक उदाहरणं सोडवून संख्यांमधील आकृतिबंध समजून घेऊन आणि स्थानिक किमतीच्या संकल्पनांचा वापर करून आपली समज अधिक विस्तारतात. हो, एकच गणित कोपरा या सर्व स्तरातील मुलांना एकाच वेळी नक्कीच उपयुक्त ठरू शकतो.
आपण गणित कोपऱ्याची विभागणी विविध विभागांमध्ये करतो. मोजणी आणि संख्या रेषा, काड्यांचे गठ्ठे आणि स्थानिक किमतीचे ठोकळे, मोठ्या संख्यांची मांडणी आणि संख्या कार्डे व तुलना. मुलं त्यांच्या तयारीच्या स्तरानुसार या विभागांमध्ये एकामागून एक कृती करतात. वरच्या वर्गातील विभागासाठी इयत्ता 4थी आणि 5वीची मुलं मोठ्या संख्यांची तुलना करतात, रोजच्या जीवनातील उदाहरणं सोडवतात, संख्यांमधील आकृतीबंध शोधतात आणि आपल्या तर्काचं स्पष्टीकरण देतात. यावेळी आपण मुलं कोणतीही मदत न घेता काम करू शकत आहेत का आणि त्यांना संकल्पनांची स्पष्टता येते आहे का याचं निरीक्षण करतो. अशा प्रकारे मदतीची गरज आहे हे ओळखून आपण मूर्त वस्तू, चित्रमय मांडणी आणि त्यानंतर अमूर्त तर्क असे संबंध जोडत आहोत. बरोबर. गणित कोपऱ्याच्या प्रत्येक विभागाचं बारकाईनं निरीक्षण करून आपण याची खात्री करून घेऊ शकतो की प्रत्येक मूल आत्मविश्वासानं वस्तू मोजण्यापासून ते गुंतागुंतीची उदाहरणं सोडवण्यापर्यंतच्या संख्या प्रवासाच्या टप्प्यांवर प्रगती करत आहे.